नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात स्पीड न्यूज. कणकवली बाजारपेठेत भीषण आग लागली. पहाटे 4च्या सुमारास कणकवली बाजारपेठेत दुकानांना भीषण आग लागली. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आले. आतापर्यंत या आगीमध्ये 3 दुकानं भस्मसात झाली आहेत, तर एका घराला सुद्धा झळ बसली आहे. कणकवली, मालवण आणि वेंगुर्ला इथून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं. सातारा इथे त्यांचं निधन झालं असून ते 85 वर्षांचे होते. पुरोगामी विचाराचा नेता म्हणून विलासकाका उंडाळकर यांची ओळख होती. सलग 35 वर्ष कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं. सामनाच्या अग्रलेखातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली आहे. चंद्रकांत दादांचं पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरट्या चहासारखं आहे. लडाखच्या हद्दीमध्ये चीनचं सैन्य घुसून त्यांनी इंचभर नाही तर मैलोनमैल भारताची जमीन कब्जा केली आहे आणि त्यावरती त्या किटल्या का तापत नाहीत हा प्रश्नच आहे. लडाखची जमीन अगदी इंच पद्धतीनं चीन्यांच्या खिशात गेली तर चालेल का, एवढं जरा सांगा. भारतीय जनता पक्षाचं हे ढोंग आहे आणि या ढोंगाचा बुरखा चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या मशहूर पत्रलेखकांनी आता फाडायला हवा, अशी खोचक टीका करण्यात आली आहे. कोरोना परिस्थितीचा पुढील काही दिवस आढावा घेऊन 5 ते 8वीचे वर्ग किंवा 5वी ते 8वीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोना रुग्णांची संख्या वाढते की कमी होते, तसंच कोरोनाच्या नव्या विषाणूचा नेमका काय परिणाम होतोय याचा अंदाज घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल. 10वी बोर्डाची परीक्षा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. तर 12वीची बोर्ड परीक्षा आणि ही 15 एप्रिल नंतर सुरू होणार असल्याचं गायकवाड म्हणाले. नागपूर नगरपालिकेच्या आजपासून शाळा सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालिकेतील 258 शिक्षकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या. यापैकी 6 शिक्षकांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. त्यामुळे शाळा सुरू करण्याची चिंता वाढली आहे. पुण्यातील इयत्ता 9वी ते 12वीचे वर्ग आजपासून सुरू होत आहेत. पालकांचा फारसा प्रतिसाद नसल्यानं शाळा सुरू होणार का हा संभ्रम निर्माण झाला. मात्र 4 जानेवारीपासून 9वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याचे आधीचे आदेश कायम ठेवण्यात आले. जालन्यात शिक्षकांनी शिक्षण मंत्र्यांसह अधिकाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अनुदान देण्यास दिरंगाई केल्यानं ही तक्रार केली आहे. 2009 पासून 60,000 शिक्षकांचं अनुदान रखडलं असल्यानं शिक्षकांनी संताप व्यक्त केलाय. तर आजपासून राज्यभरात तक्रार नोंदवण्यात येणार आहे. नाशिकमध्ये आमदाराच्या मुलीच्या लग्नात चोरी झाली. आमदार दिलीप बनकर यांच्या मुलीच्या लग्नात चक्क जिल्हाधिकाऱ्यांचं पाकिट मारण्यात आलं. लग्नाला अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. मोठे अधिकारी सुद्धा लग्नाला आले होते. अजित पवार यांनी लग्नाला केवळ 100 लोक बोलवा असं सांगितलं होतं. मात्र आमदार बनकर यांच्या मुलीच्या लग्नाला मोठी गर्दी झाली होती. गर्दी असल्यानं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचं दरेकरांनी म्हटलं. पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप शिवसेनेत मागील 5 वर्षांच्या सरकारमध्ये किती समन्वय होता हे आम्ही पाहिलं असल्याची टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली. कॉमन मिनिमम कार्यक्रमावर सरकारनं काम केलं नाही तर काँग्रेस ते स्पष्ट करेल, त्याकरता दरेकरांना लक्ष देऊ नये अशी टीका भाई जगताप यांनी केली. औरंगाबाद शहर नामांतरणाच्या वादामध्ये आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील उडी घेतली आहे. औरंगाबाद शहराचं नाव तेच राहायला हवं, ते कुणीही बदलण्याचा प्रयत्न करू नये असं रामदास आठवले म्हणाले. नाव बदलण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. शिवसेना ईडी विरोधात आंदोलन करणारे प्रताप सरनाईक आणि संजय राऊतांच्या पत्नीला ईडीनं नोटीस पाठवल्यानंतर शिवसैनिक ईडी विरोधात रस्त्यावरती उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र आता संजय राऊतांच्या ट्विटनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. कंगना रनौतनं उर्मिलाच्या नव्या आलिशान ऑफिसवरून डिवचल्यानंतर आता उर्मिलानं कंगनाला थेट आव्हान दिलंय. वेळ आणि जागा तुम्ही सांगा, सगळी डॉक्युमेंट्स घेऊन हजर होते असं प्रत्युत्तर उर्मिला मातोंडकरनं दिलंय. कंगना ड्रग्ज घेणाऱ्यांची नावं एनसीबीला कधी सांगणार असं देखील उर्मिला म्हणाले.
डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या विरोधात नगराध्यक्ष आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। कर्तव्यात हलगर्जीपणा करत असल्याची तक्रार करण्यात आली। या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। कोरोनामुळे राज्यात आर्थिक अडचणी आहेत, मात्र केंद्राकडून हवा तसा निधी मिळत नसल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय। राज्यामध्ये पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं, मात्र केंद्राची मदत आली नसल्याचं अजित पवार यांनी नाशिकमध्ये सांगितलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सायकलिंगचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय। पुण्यातील जिजाई या निवासस्थानाच्या आवारात अजित पवार सायकलिंग करत होते। कामकाजातून वेळ काढून अजित पवार आपल्या आरोग्याकडेही तितकंच लक्ष देत असल्याचं यातून दिसतंय। बलात्कार पीडितेवर गावानं बहिष्कार टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली। बीडच्या गेवराई तालुक्यातली ही घटना। बलात्कार करणाऱ्या नराधमांना कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा दिली, त्यानंतर गावानं पीडितेवरती बहिष्कार टाकलाय। या प्रकरणी गावावर प्रशासक नेमण्याची मागणी डॉक्टर नीलम गोरे यांनी केली आहे। जामनेर जळगावमध्ये गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला। एवढं निगरगट्ट सरकार मी पहिल्यांदा पाहतोय। सरकारनं काही दिवस जेमतेम कापूस खरेदी केला, नंतर नावाला खरेदी केंद्र सुरू आहेत। शेतकऱ्यांचा कापूस मोठ्या प्रमाणात घरात पडू नये, शेतकरी हिताचा कोणताही निर्णय हे सरकार घेत नसल्याचं महाजन म्हणाले। कल्याण डोंबिवली विधानसभा क्षेत्रातील त्या 14 गावांनी वर्षभरात तिसऱ्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। या सर्व गावांना नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी सर्वपक्षीय विकास समितीने केली। 27 गावात आणि 14 गावात कुठेतरी राजकारण करत जात असल्याचा आरोप केला जातोय। साहित्य संमेलनासाठी स्थळ निवड समिती येत्या 7 तारखेला नाशिकचा दौरा करणार आहे। त्यानंतर 8 जानेवारीला औरंगाबादमध्ये समिती अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे होणार याची शिफारस करेल। औरंगाबाद मराठा साहित्य परिषद कार्यालयात बैठक पार पडली, यावेळी नाशिकचा दौरा करण्यावर एकमत झालं। शिर्डीमध्ये जेवणातून 100 पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाली। लग्नातील जेवणातून विषबाधा झाली आहे। राहुरी तालुक्यातील टाकळी मिया येथील ही घटना आहे। उलट्या आणि जुलाब होऊ लागल्यानं उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलवलंय। कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर या मोहिमेला सुरुवात झाली आहे। यामध्ये कोल्हापुरातील 50 स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्यात। शहरातील ठिकठिकाणी जाऊन झाडावरचे खिळे काढून झाड खिळेमुक्त करण्यात आले। देशात कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा झालाय। भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींना आपत्कालीन वापराची संमती देण्यात आली। सीरम आणि ऑक्सफर्डनं तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेल्या कोवॅक्सिन या दोन्ही लसींना आपत्कालीन वापराची संधी मिळाली आहे, तसंच किंवा परवानगी मिळाली आहे। डीसीजीआयनं पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही शंका असल्यास आम्ही काहीही मंजूर करणार नाही। लस 110% सुरक्षित आहे। सौम्य ताप, वेदना आणि ॲलर्जी काही दुष्परिणाम प्रत्येक लसीसाठी सामान्य आहेत आणि या लसीमुळे लोक नपुंसक होऊ शकतात हे निरर्थक आणि खोटांड असल्याचं ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे व्ही.जी. सोमानी यांनी सांगितलंय। कोरोना लसीला मान्यता देण्याची घोषणा परभणीचे भूमिपुत्र व्ही.जी. सोमानींनी केली। त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला। लस देण्याची घोषणा करणं देशासाठी अभिमानाचं असल्याचं सोमानी कुटुंबियांनी म्हटलंय। दोन्ही लसींना मान्यता मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करून आनंद व्यक्त केला। हा प्रत्येक भारतीयासाठी गर्वाचा क्षण असल्याचं ते म्हणाले। सर्व शास्त्रज्ञ आणि संशोधकांचं अभिनंदन। आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं पडलेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे असं ट्विट मोदींनी केलं। दोन्ही लसींना मान्यता मिळाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करून आनंद व्यक्त केलाय। आपल्या देशासाठी ही अभिमानाची बाब असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला मोठं यश मिळालंय, तसंच हे सर्व देशवासियांचं यश असल्याचं फडणवीसांनी ट्विट केलं। राज्य आणि केंद्र शासनानं ठरवल्याप्रमाणे लसीकरण मोहीम राबवली जाईल, तसंच आरोग्य सेवकांना आधी आणि त्यानंतर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना ज्यामध्ये पोलीस आहेत त्यांचं लसीकरण केलं जाईल असं गृहमंत्री देशमुख म्हणाले। लसीचा काळाबाजार होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल असंही त्यांनी सांगितलंय। एकनाथ खडसेंच्या कोरोना रिपोर्टवर सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी शंका व्यक्त केली आहे। ईडीच्या नोटीसनंतर एकनाथ खडसे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, मात्र त्यातील तारखांचा विचार केला तर या रिपोर्टमध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याचा आरोप
शिवराम पाटलांनी केलाय। कोल्हापुरातील आजरा तालुक्यात गव्यांचा कळप पुन्हा एकदा रस्त्यावरती दिसला। आजरा तालुक्यातील गवे कॅमेरामध्ये कैद झाले। तब्बल 8 गव्यांचा हा कळप आहे तो थेट रस्त्यावरती आल्याचं दिसलं। 2 आठवड्यात 4 वेळा गवे मानवी वस्तीमध्ये आल्याचं दिसलंय। नवी मुंबईच्या वाशीमध्ये एक महिला बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं। सुदैवाने ही माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आल्यानं तत्काळ अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलिसांनी तिथे पोहोचून महिलेचा जीव वाचवलाय। सोनल द्विवेदी असं तिचं नाव आहे। भिवंडीत शिवसेना शाखा प्रमुखावर गोळीबार करण्यात आला। सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही। शिवसेनेचे शाखा प्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रिव्हॉल्व्हरनं 3 वेळा गोळीबार केला। मात्र सुदैवाने त्यांनी गोळ्या चुकवल्यानं त्यांना एकही गोळी लागली नाही आणि ते थोडक्यात बचावले। जालन्यामध्ये रुग्णवाहिका अडवून खासगी सावकाराकडून डॉक्टरचं अपहरण करण्यात आलं होतं। या डांबून ठेवलेल्या डॉक्टरची अवघ्या 2 तासात सुटका करण्यात आली। सहाय्यक पोलीस अधीक्षक हसन गौहरसह परतूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। हिरालाल जाधव असं डॉक्टरचं नाव आहे। कोल्हापुरातल्या कळंबा कारागृहात कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। 68 कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव आहे। जिल्हा नियोजन समितीकडे 50 लाखांचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। 12 हायमास दिवे बसवण्याचंही नियोजन असून गेल्या महिन्याभरात गांजा आणि मोबाईल सापडल्यानं प्रशासनानं तत्काळ हा निर्णय घेतलाय। पुण्यातील मेट्रो कामाला वेग आला असून पीसीएमसी ते फुगेवाडी या 6 किलोमीटर मार्गावर मेट्रोची चाचणी पूर्ण झाली आहे। कोरोनामुळे 6 ते 7 महिने कामाचा वेग बदलावला होता तरी देखील हा महत्त्वपूर्ण टप्पा मेट्रोनं पार केलाय। ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील वणी या ठिकाणी ओबीसींच्या विविध संघटनांच्या वतीनं 8 विशाल मोर्चांचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चात वणी विभागातील हजारो नागरिक सहभागी झाले होते तर यावेळी विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता। अकोल्यात किसान ब्रिगेडनं रास्ता रोको आंदोलन केलं। अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील कन्हेरी सरप ते राहीस साहित आणि कन्हेरी सरप ते चांगेफळ म्हैसपूर हा पक्का रस्ता व्हावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। किसान ब्रिगेडचे संस्थापक आणि शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वाखाली कन्हेरी सरपला रास्ता रोको आंदोलन झालं। गडचिरोली जिल्ह्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात भाजपनं आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन केलं। आधीच अल्प पाऊस आणि दुसरीकडे गोसे धरणाच्या कृत्रिम महापुरानं यंदा शेती उद्ध्वस्त झाली आहे। त्यातच हाती आलेलं धान सरकारी आदिवासी विकास महामंडळ आणि बाजार समित्यांमध्ये दिलं असता अनेक ठिकाणी खरेदी बंद आहे। हाच मुद्दा घेऊन भाजपनं धानोरा तालुक्यात रविवारी आंदोलन केलं। पंढरपुरात 20 क्विंटल तुरीला अज्ञातानं आग लावली। मळणीसाठी ही तूर गोळा करून ठेवण्यात आली होती। करमाळ्यातील पोथरे गावातली ही घटना 1 जानेवारीच्या रात्री ही घटना घडली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम गोळ्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचं आढळून आलंय। सदर गोळ्या अहमदनगर जिल्हा परिषदेला पुण्यातील सुमन होमिओ फार्मसी यांनी पुरवठा केल्या होत्या। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीडमधल्या देव दहीफळची खंडोबा यात्रा रद्द करण्यात आली आहे। ग्रामस्थांनी तसा निर्णय घेतलाय। मात्र यात्रा रद्द केल्याचं सांगितल्यानंतरही भाविकांनी इथे मोठी गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केलं। कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढतीये। नवीन वर्षातील पहिलीच सुट्टी म्हणजे शनिवार रविवारी पर्यटकांनी समुद्र किनारे फुललेत। स्वच्छ सुंदर समुद्र किनाऱ्यांवर मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी नवीन वर्षात चांगली पसंती दिली। औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरात जवळपास 800 जणांनी रक्तदान केलं। राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जन्मदिवसानिमित्तानं हे शिबिर घेण्यात आलं। राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा पाहता न्यूज 18 लोकमतनं रक्तदान जनजागृती मोहीम सुरू केली होती। आणखी काही स्पीड न्यूज पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज।
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन मोठ्या कार्यक्रमांमध्ये सामील होणार आहेत। पहिल्यांदाच ते राष्ट्रीय मेट्रोलॉजी कॉन्क्लेव्हचं उद्घाटन करतील। यावेळी ते जगभरातील मेट्रोलॉजीशी संबंधित वैज्ञानिकांशी संवाद साधतील किंवा त्यांना संबोधित करणार आहेत। त्यानंतर मोदी राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळा आणि राष्ट्रीय अणु टाइम स्केलचं उद्घाटन करतील। हे सगळे कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले जाणार आहेत। केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन देखील या कार्यक्रमात सहभागी होतील। शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार दरम्यान आज चर्चेची 8वी फेरी होणार आहे। तीनही कृषी कायदे रद्द करण्याबरोबरच किमान आधारभूत किमतीस कायद्याची हमी देण्याच्या शेतकऱ्यांच्या दोन महत्त्वाच्या मागण्यांवर या बैठकीत चर्चा होणार असून या चर्चेतून तोडगा निघेल अशी आशा शेतकरी नेते आणि केंद्र सरकारला आहे। कोरोना लसीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे। मात्र भाजपनं काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय। विरोधकांकडून कोरोना लसीबाबत भ्रम निर्माण केला जातोय अशी टीका भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली, तर विरोधक स्वतःच्या विश्वासार्हतेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत असा टोला भाजप नेते हर्षवर्धन यांनी लगावला। उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये स्मशानभूमीचा स्लॅब कोसळल्यानं 25 जणांचा मृत्यू झाला। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या दुर्घटनेबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेत। या घटनेत पीडित कुटुंबियांना मदत करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी दिलं। नवीन वर्षात मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आसामच्या गोरेश्वर परिसराच्या बोगामती पिकनिक स्पॉटवर अनेक पर्यटक पोहोचले। एक पिकनिक ग्रुप सुद्धा बोगामती पिकनिक स्पॉटला आला होता। यावेळी 50 जणांना घेऊन जाणाऱ्या बोटला अपघात झाला आणि बोटमनच्या प्रयत्नांमुळे सर्वांना वाचवण्यात यश आलं। नागालँडमधला एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये IAFचं हेलिकॉप्टर पाण्याची फवारणी करून वणवा विझवताना दिसतंय। इथल्या जंगलाला लागलेला वणवा विझवण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न करतायत। गेल्या 39 दिवसांपासून थंडीत कुडकुडत शेतकरी कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवरती आंदोलन करतायत। आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे। आपल्या अन्नदात्याची ही अवस्था बघून देशवासियांसोबतच माझं मनही खूप दुःखी होत असल्याचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी म्हटलंय। शेतकऱ्यांना तातडीनं न्याय देण्याची मागणी त्यांनी केली। बारामुल्लात बर्फवृष्टी होते। इथले लहानगे या बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसतायत। श्रीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पारा घसरल्यानं चांगलाच गारवा आहे। काल इथे बर्फवृष्टीनेही हजेरी लावली, त्यामुळे बर्फवृष्टीचा स्थानिकांनी आनंद लुटला। जैवसुरक्षेच्या नियमांचा भंग केल्यामुळे सक्तीच्या विलगीकरणात असलेले उपकर्णधार रोहित शर्मांसह 5 खेळाडू सोमवारी भारतीय क्रिकेट संघासह एकाच विशेष विमानानं तिसऱ्या कसोटीसाठी सिडनीला रवाना होणार आहेत। जैवसुरक्षित वातावरणाच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप रोहित, सलामीवीर शुभमन गिल, यष्टिरक्षक ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि फलंदाज पृथ्वी शॉ यांच्यावरती आहे। या प्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून चौकशी चालू असली तरी 5 खेळाडूंना संघासोबत प्रवासाला मनाई करण्यात आलेली नाही। T20 वर्ल्ड कप 2021चं आयोजन याच वर्षी भारतात होतंय। ऑक्टोबर महिन्यात स्पर्धा रंगणार आहे। केंद्र सरकारनं टॅक्समध्ये सूट न दिल्यास बीसीसीआयला तब्बल 906 कोटी रुपये टॅक्स द्यावा लागणार आहे। त्यामुळे आयसीसीनं टॅक्समध्ये सूट मिळावी यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्याची मागणी बीसीसीआयकडे केली आहे। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।